सिन्नर तालुका औद्योगिक सहकार वसाहतीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत स्टाईस बचाव पॅनलने प्रचारात आघाडी घेत विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी गुरुवार दिनांक 14 जून रोजी सिन्नरच्या हॉटेल शाहू येथे मतदारांसमवेत प्रचार सभेचे आयोजन करून विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। यावेळी तत्कालीन सत्ताधारी व प्रशासक मंडळातील इच्छुक उमेदवारांनी केलेल्या पॅनलवर जोरदार प्रहार करत स्टाईस बचाव पॅनलला मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले। रविवार दिनांक 17 जुलै रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेआधी स्टाईस बचाव पॅनलच्या सर्व उमेदवारांनी गुरुवार दिनांक 14 जुलै रोजी सर्व मतदार व उमेदवार यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सत्ताधारी व प्रशासक मंडळातील इच्छुक उमेदवार व दोन्ही पॅनलच्या उमेदवारांच्या भ्रष्टाचार उघड करत आरोप करण्यात आले। यावेळी स्टाईस बचाव पॅनलचे किशोर देशमुख व दिलीप शिंदे यांनी यापूर्वी संचालक मंडळाच्या भ्रष्टाचार पुराव्यासह सर्वांसमोर उघड केला व सिन्नरच्या व्यावसायिक व सिन्नर औद्योगिक सहकारी वसाहतीत व्यवसाय करणाऱ्या उद्योजकांनी कुणाच्याही आमिषाला व विविध आश्वासनांना बळी न पडता सर्वच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले। एसएन न्यूजसाठी रोहन भावसार। आपल्या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जी चालू आहे याच्यात आपण आता शेवटच्या टप्प्यात आहोत। ही आपली शेवटची मीटिंग म्हणता येईल स्टाईस बचाव पॅनलची। यापूर्वी आपली नाशिकची मीटिंग झाली ती 9 तारखेला साधारण 150 लोक होते, परंतु ज्या उद्योजक बंधू भगिनींना नाशिकला अटेंड करता नाही आलं त्यांच्याकरता आपण सिन्नरला आजचा कार्यक्रम ठेवला आहे। आणि हा कार्यक्रम ठेवत असताना आपली जी उपस्थिती लाभली आहे त्याबद्दल मी आपले सर्वांचे स्वागत करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो। मित्रांनो, ही निवडणूक लढत असताना आम्ही फक्त एकच ध्येय ठेवून डोळ्यासमोर ठेवलं आहे की आपली जी स्टाईस आपली जी औद्योगिक वसाहत आहे आपला जो उद्योग आहे हा कसा वाचेल आणि तो वाचला तरच स्टाईस वाचेल असं आमचं हे घोषवाक्य आहे। त्याच्यामध्ये आता हे करत असताना आज एक पत्रक काढले आवाज साहेबांनी आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रशासकीय मंडळावर बरेच टप्पे ठेवले। आता प्रशासकीय मंडळात आम्ही तिघच होतो, भावनात नाऱ्या पडले आणि मी। आता हे प्रशासकीय मंडळ जे होतं यांनी त्यांचं म्हणणं आहे की यांना धोरण निर्णय घेता येत नाही किंवा घ्यायचा अधिकार नाहीये किंवा काय। आम्ही ज्या वेळेला कारभार हातात घेतला त्याच वेळेला आम्ही याला पत्र दिलं होतं की तुम्ही आम्हाला क्लिअर कट सांगून द्या की आमची कामं काय आहेत, आम्ही कोणती कामं करू शकतो आणि कोणते निर्णय घेऊ शकतो। परंतु आज तर पुढे याकडनं आम्हाला कुठलंही पत्र मिळालेलं नाही। त्या वचननाम्याला सगळेजण आपण इथे हजर राहून ऍक्सेप्टन्स देतो किंवा ते ऍक्सेप्टन्स दिल्यानंतर त्यांना आपण सिलेक्ट करतो आपल्या कामाकरता। ही एक चांगली पद्धत आहे लोकशाहीमध्ये आणि ही आता थोडीफार चांगल्या प्रकारे सुरू झालेली आहे। 3 पॅनल्स उभे राहिलेले आहेत। हे चांगलं आहे की एक दुसऱ्यांना शोध देणं किंवा एक दुसऱ्यांचं काम काही चुकीचं झालं असेल तर आपल्या समोर मांडणं आणि त्याच्यातून आपल्या मतदार आपल्या सगळ्या उद्योग भागधारकांना अंदाज येतो की कोण आपली ही संस्था व्यवस्थित पुढे चालू शकते। महत्वाचं कारण आता असं आहे की जेव्हा आम्ही ही संस्था सुरू केली तेव्हा फार लहान होते, आता इतके उद्योग आपल्याकडे आलेले आहेत, ते कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्या इंडस्ट्री इस्टेटमध्ये झालेली आहे। आता आम्ही जेव्हा आम्ही रिटायर होतो तर आम्हाला पण चिंता लागली की आम्ही हे जे झाड लावलेलं आहे त्याचं भवितव्य ह्या संस्थेत कसं होईल, कशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर मिळेल, कशा प्रकारचं व्यवस्थापन मिळेल, कशा प्रकारचं पॉलिटिकल ॲटमॉस्फिअर इथे तयार होत आहे की ज्याच्यामुळे ह्या इंडस्ट्री चालवण्याकरता आपल्याला एक आनंद यायला पाहिजे, एक होप यायला पाहिजे की एरियामध्ये इंडस्ट्री आपण व्यवस्थित चालू शकतो। कारण की मी आताच 2 वर्षाच्या 2.5 वर्षाच्या स्ट्राईकमध्ये बाहेर आलेलो ते तुम्हाला ठाऊक असेल। फार कॅटा फार्मामध्ये जो स्ट्राईक चालला फार लांब लचक चालला। बचाव पॅनलतर्फे आमच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जी
मिटिंग घेण्यात आली. एक मिटिंग नाशिकला घेतली आणि आधी एक सिन्नरला घेतली आणि भरघोस असा प्रतिसाद या मिटिंगला मिळाला. नाशिक येथे जवळपास 150 लोक आणि सिन्नरला जवळपास 100 लोक आणि हे सर्व उद्योजकच हजर होते. नाशिकलाही उद्योजक हजर होते आणि सिन्नरलाही उद्योजकच हजर आहेत. असे 250 लोकांची आज उद्योजकांचा मेळावा झाला आणि आमचे पॅनल प्रमुख दिलीप शिंदे हे आमचे 5 वर्षाचे चेअरमन पदाचे उमेदवार असेल. त्याचप्रमाणे आमचे 7 बिंदू कार्यक्रम जसं ड्रेनेज लाईन आहे, गटर योजना गटरचं कॉन्क्रिटीकरण करण्यात येईल. विस्तारित लेआउटमध्ये 16 एकर 16 गुंठेच्या जो आमचा प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये त्याचे प्लॉट पडून ते उद्योजकांसाठी वापरण्यात येईल. त्यानंतर रस्त्यावर डांबरीकरण करण्यात येईल. त्याचप्रमाणे पाण्याची मुख्य पाईपलाईन ही रस्त्याच्या कडेने आणून आजपर्यंतचा जो सर्वात मोठ्या जुनी पाईपलाईन झाल्यामुळे जे उद्योजकांचे हाल होतात ते वाचतील. तसेच सर्वात मोठं प्लॉट ट्रेडिंगचा व्यवसाय हा बंद करण्यात येईल. येत्या आम्ही जर निवडून आलो तर प्लॉट ट्रेडिंगचा व्यवसाय हा बंद करण्यासाठी पहिल्या जनरल बॉडी मिटिंगवर विषय घेण्यात येईल की 5 वर्ष कोणत्याही सभासदाला एकदा प्लॉट विकत घेतला की तो 5 वर्ष विकता येणार नाही आणि शिवाय 5 वर्षात जर त्यांनी प्लॉट चालू नाही केला किंवा उद्योग जर चालू नाही केला तर तो प्लॉट स्थायी प्रत वापस जमा करून घेईल असा हा नियम असेल आणि हा नियम सर्वांच्या समक्ष मांडण्यात येईल पहिल्या आमच्या मिटिंगमध्ये, जनरल बॉडी मिटिंगमध्ये आणि त्याप्रमाणे अनुकरण केलं जाईल. त्याचप्रमाणे सोलर स्टेशन आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने सोलर स्टेशन जागोजागी उभे केले आहेत ते प्रोत्साहन देत आहेत. तशाच योजनेप्रमाणे आमच्या केंद्रीय मंत्री आपले भारतीताई पवार यांच्या मदतीने आम्ही मुसळगाव MIDC येथे ओपन प्लेसमध्ये सोलर स्टेशन जागोजागी उभे करू. धन्यवाद. सिन्नर तालुका सहकारी औद्योगिक वसाहतीच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम चालू असून आता 17 तारखेला मतदान होणार आहे. त्या मतदानापूर्वी 3 पॅनल या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि प्रत्येक पॅनल सभासदांना एकत्रित प्रबोधन करण्याच्या दृष्टीने हे गेट टुगेदर करत आहे. आज आमच्या पॅनलचं हे दुसरं गेट टुगेदर होतं. एक नाशिकला झाला, आज इथं सिन्नरच्या उद्योजकांसाठी होतं आणि दोन्ही गेट टुगेदरला उद्योजकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला लाभलेला आहे. या ठिकाणी 15 वर्ष मी या संस्थेचा चेअरमन म्हणून काम केलेलं आहे. संस्थेचे संस्थापक सूर्यभान गडाख यांच्या खांद्याला खांदा लावून मी ही संस्था उभारणीसाठी काम केलेलं आहे. जमीन देण्यापासून मी त्यावेळेला नाना आमदार होते आणि मी मुसळगावचा सरपंच होतो 83 साली आणि तेव्हा आम्ही ही संस्था उभी केली आणि या संस्थेच्या सगळ्या सुखदुःखाच्या प्रसंगात मी एक नानांचा खंबीर सहकारी म्हणून या ठिकाणी काम केलं. त्यानंतर 1999 साली मी या संस्थेचा चेअरमन झालो आणि 15 वर्ष सतत 3 टर्म मला लोकांनी निवडून दिलं आणि मागच्या वेळेला मी स्वतः निवडून आलो परंतु माझे काही सहकारी पडल्यामुळं आम्हाला सत्ता इथं आली नाही म्हणून विरोधात बसावं लागलं. तिथंही आम्ही प्रभावीपणे विरोधाचं काम केलं परंतु या आलेल्या ज्यांना सत्ता मिळाली त्या लोकांनी अतिशय फक्त पैसे खाण्याच्या हेतूने, भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने चुकीची कामं करून संस्थेला खूप आर्थिकदृष्ट्या खड्ड्यात घातल्यामुळं यावेळेला खरं म्हणजे माझी तब्येत एवढं मनस्थिती नसतानाही मला यात भाग घ्यावा लागला आणि तो भाग घेऊन आणि या ठिकाणी आम्ही स्टाईज बचाव पॅनल एक आमचे जे खऱ्या अर्थानं उद्योजक माझे सहकारी होते 10 वर्ष त्यांनी माझ्या समेत काम केलं होतं अशा सहकार्यानं मी परत बोलून घेतलं आणि आपल्याला आता परत उतरावं लागेल अशा तयारीने आम्ही या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात आलेलो आहे. आणि या ठिकाणी आम्ही आमचा स्टाईज बचाव या पॅनलच्या माध्यमातून संस्थेत झालेल्या सर्व कामाच्या भ्रष्टाचाराला तो वाचा फोडलीच परंतु या संस्थेच्या दृष्टीने विधायक असं काम कसं उभं करता येईल याचंही आम्ही उद्योजकांना आमच्या याच्याप्रमाणे जाहीरनाम्यातून आम्ही पुढची दिशा दाखवलेली आहे आणि त्या दिशेतून आम्ही या ठिकाणी आमच्या संस्थेच्या मालकीची पूर्ण माळेगाव ते मुसळगाव पाईपलाईन, त्याचप्रमाणे या ठिकाणी आमच्या संस्थेचे सर्व रस्त्यांचे गटारींचं कॉन्क्रिटीकरण, रस्त्यांचं डांबरीकरण,
शिवाय आमच्या सर्व ओपन स्पेसवर वृक्ष लागवड, रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड, याशिवाय आमच्या संस्थेचा जो लेआउट आहे 16 एकर जमिनीवर नवीन लेआउट टाकून त्या ठिकाणी नवे प्लॉट पाडून संस्थेच्या उद्योजकांना ज्या उद्योजकांना कमी जागा पडते त्यांना ठिकाणी प्राधान्याने जागा देण्यासाठीचं तेही काम आम्ही या ठिकाणी करणार आहे. आणि जे आम्हाला शक्य आहे असाच आमचा जाहीरनामा या ठिकाणी आम्ही दिलेला आहे आणि त्या माध्यमातून येत्या 5 वर्षात आम्ही निश्चितपणे या संस्थेला पुन्हा पूर्वीचा लौकिक प्राप्त करून देऊ. आणि ज्या लोकांनी हा भ्रष्टाचार केला आणि या भ्रष्टाचारात जवळजवळ 4-4.5 कोटी रुपयाला संस्थेला खड्ड्यात घातलं, त्याचे पूर्णपणे पैसेही आम्ही या भ्रष्टाचाराची चौकशी करू लावून आणि हे पूर्ण पैसे संस्थेचे वसूल करू आणि लोकांना न्याय मिळवून देऊ असं या ठिकाणी आमचं या ठिकाणी पॅनलचं ध्येय असून त्या दृष्टीने आमची ही निवडणूक आम्हाला निश्चितपणे विजयाकडे घेऊन जाणारी आहे. कारण आमचा हेतू प्रामाणिक आहे, आमच्या पाठीमागे कामाची पार्श्वभूमी आहे आणि आम्ही कुठल्याही खोट्या भूलतापानं किंवा चुकीची कामं या ठिकाणी केलेली नाहीत आणि लोकांना तशी कामं दाखवली पण नाही. त्यामुळे जे शक्य होणार आहे तेच आम्ही पुढे ठेवलो आहे आणि त्यामुळे लोक निश्चितपणे सुज्ञ मतदार आम्हाला या ठिकाणी पाठिंबा देऊन आणि प्रचंड मताने आमच्या पॅनलला विजयी करतील याची मला खात्री आहे.